हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 7 यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. सगळे बेभान होऊन नाचत होते. तेवढ्यात गौरीला हलकासा धक्का लागला. ती स्वतःला सांभाळत मागे होत होती तेव्हा तिचा शिवला धक्का लागला. ती पडणार इतक्यात शिवने तिला पकडलं. गौरीची ओढणी सरकली, पण लगेचच सरळ करत ती उभी राहिली आणि लगेच तिथून निघून गेली. हो, पण तिची हलकीशी झलक शिवने पाहिली होती. दुसऱ्या दिवशी शिव आपल्या केबिनमध्ये बसून काहीतरी विचार करत असतानाच त्याचा फोन वाजला. तो फोन उचलत, व्हेरी गुड, सगळं आपल्या प्लॅननुसार चालू आहे. आय होप तिथे जाणं आपल्या फायद्यासाठी फायदेशीर ठरलं असेल. शिव तिरकस हसत, मला पाहून जयवंत देशमुखांच्या चेहऱ्यावर जी अस्वस्थता होती तीच माझ्या होणाऱ्या विजयाचे संकेत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम ऑलवेज विथ यू. मला खात्री आहे की तू लवकरच तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचशील. पण तू काय करणार आहेस ते सांगितलं नाहीस. मला जयवंत देशमुखांची मान झुकलेली पाहायची आहे. मला त्यांचा अभिमान मोडायचा आहे आणि ते कसं होईल ते तू माझ्यावर सोड. तुला सांगितलं जाईल तेवढंच कर. ठीक आहे, तू म्हणशील तसं. आपण आपल्या डेस्टिनेशनच्या अगदी जवळ आहोत. आणखी काही पावलं आणि मग विजय आपलाच होईल आणि त्या देशमुखांचा पराभव, जो ते कधीच विसरणार नाहीत. आणि ज्या दिवशी त्यांची राणी माझ्या तावडीत येईल त्या दिवसासाठी हे कॉंग्रॅच्युलेशन्स ठेव. सध्या तर फक्त काही प्याद्यांशीच खेळत आहे. शिवने फोन कट केला आणि मग आपल्या फोनवरचा एक फोटो पाहत, मिस्ट्री मॅन, नॉट बॅड मिस देशमुख. लवकरच तुझी आणि माझी ऑफिशियल भेट होईल. जयवंत देशमुख यांच्या एका चुकीच्या पावलाची मी वाट पाहत आहे. इकडे अनामिकाच्या येण्याने घराची चमक अजूनच वाढली होती. नताशा परत गेली होती आणि अंजली अधूनमधून येत होती. या सगळ्यात गौरी खूप खुश होती. त्या दरम्यान दिव्याला बाहेर जाण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे ती थोडीशी दुःखी होती. ती रोज फोनवर गुपचूप बोलायची, पण बाहेर जाऊ न शकल्याची खंत तिच्या मनात होती. पण ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे संधी शोधत होती. एक दिवस डायनिंग टेबलवर जयवंत देशमुख सर्वांना सांगतात की त्यांच्या ओळखीत एक मुलगा आहे ज्याला त्यांनी गौरीसाठी निवडलं आहे आणि तो दुसऱ्या दिवशी त्याच्या फॅमिलीसोबत तिला भेटायला येणार आहे. हे ऐकून सगळे चकित होतात. काय बोलावे कोणालाच समजेना. सगळ्यांकडे बघत अर्जुन म्हणाला, आजोबा, तुम्हाला गौरीचं लग्न करायचं आहे आणि तेही इतक्या लवकर? हो. तुला काही प्रॉब्लेम आहे का? मला माहीत होतं की या घरात माझ्या मतांवर प्रश्न विचारणारा तूच आहेस. मी प्रश्न विचारत नाहीये, पण तुम्हाला गौरीच्या लग्नाची इतकी घाई का आहे? आधीच तुम्ही तिला लहानपणापासून आमच्यापासून दूर ठेवलं आणि आता आम्हाला तिच्यासोबत थोडा वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे, तर तुम्ही तिचं लग्न करायला बघत आहात. सॉरी आजोबा, पण आज मी अर्जुनसोबत आहे. गौरीचं लग्न इतक्या लवकर नको. नयन बोलला. जयवंत देशमुख जेवणावरून उठत, आज पहिल्यांदाच या घरात माझ्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. असं बोलून ते उठले आणि आपल्या खोलीत निघून गेले. हे पाहून प्रताप नयन आणि अर्जुनला ओरडले आणि जेवण घेऊन जयवंत देशमुख यांच्या खोलीत गेले. जयवंत देशमुख डोळे मिटून खुर्चीवर बसले होते. प्रताप यांनी जेवणाचे ताट टेबलवर ठेवले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही जेवून घ्या. प्रताप, तुला जे विचारायचं आहे ते विचारू शकतोस. मी तुझ्या मुलीच्या आयुष्याचा निर्णय घेत आहे, त्यामुळे तुला मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. आजपर्यंत मी तुम्हाला एकही प्रश्न विचारला नाही बाबा. तुम्ही जे जे सांगितलं ते मी करत आलो आहे आणि यापुढेही करत राहील. गौरी माझी मुलगी आहे, पण ती तुमची नाक देखील आहे. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल तो तिच्या भल्याचाच असेल. पण आज कुठेतरी अर्जुन जे बोलला ते माझ्याही मनात होत नाही. गौरी आताच तर आली आहे आणि इतक्या लवकर लग्न? अजून मी तिला डोळे भरून पाहिलंही नाही. प्रताप यांनी त्यांच्याकडे पाहिलं. जयवंत देशमुख यांनी त्यांना त्यांच्याजवळ येऊन बसायला सांगितलं. तू जे बोलतो आहेस ते मला समजतंय, पण तू त्या दिवशी पाहिलंस ना. मला वाटलं की त्याची जिद्द इतक्या वर्षांनंतर कमकुवत झाली असेल, पण नाही. आजही मी त्याच्या डोळ्यात तोच जोश पाहिला होता, जो 10 वर्षांपूर्वी पाहिला होता.
आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि मान जपण्यासाठी मी काय नाही केलं आणि आजही मी माझ्या कुटुंबावर कोणतंही संकट येऊ देणार नाही. म्हणूनच मी घेतलेला निर्णय सर्वांच्या हिताचा आहे. तुमचं म्हणणं पटतंय मला, पण एवढी घाई करणे योग्य आहे का? प्रताप घाई करतोय कारण मी सगळं पाहिलंय. मुलगा परदेशात सेटल आहे. घराणंही आपल्या बरोबरीचं आहे. गौरी सुखात राहील. परदेशात? एवढ्या लांब? प्रताप यांचे डोळे भरून आले होते. जयवंत देशमुख त्यांच्या खांद्यावर हात ठेवत, प्रताप, मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. मला माहीत आहे की गौरीच्या एवढ्या दूर जाण्यामुळे तुला त्रास होईल, पण हेच योग्य आहे. माझ्यावर विश्वास ठेव. हो बाबा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मी आजपर्यंत तुमचा निर्णय मान्य केला आहे आणि आजही मान्य करेन, असं म्हणत ते खोलीबाहेर निघून गेले. मला माहीत आहे प्रताप, तुला वाईट वाटतंय, पण मी आपल्या कुटुंबाच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला कोणत्याही किमतीत नुकसान पोहोचवणार नाही, मग ते कोणाच्याही बाबतीत असलं तरीही. मी कोणाला एकही चान्स देणार नाही ज्यामुळे माझी एवढ्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरेल. प्रताप आपल्या रूमच्या दिशेने निघाले होते. गौरीने त्यांना पाहून आवाज दिला. गौरीचा आवाज ऐकून प्रताप आपल्या डोळ्यातील पाणी पुसत आणि तिच्याकडे पाहिलं. गौरी त्यांच्याजवळ येत, पप्पा, आजोबा जेवले का? नाही, नंतर जेवेन म्हणाली. ठीक आहे, मग तुम्ही पण जेवून घ्या. माझं झालंय गुड्डी, अजून भूक नाही. पण मला भूक लागली आहे. माझ्यासोबत बसा. चला ना पप्पा. पुन्हा असा चान्स कधी मिळेल माहीत नाही. तिचं बोलणं ऐकून प्रताप भावूक झाले, पण आपल्या भावना आत दाबत, ठीक आहे, चल. दोघेही येऊन डायनिंग टेबलवर बसले. गौरीने त्यांच्यासाठी ताट वाढले आणि त्यांच्याकडे बघत, तुम्हाला जशी तुमच्या बाबांची काळजी आहे तशीच मलाही माझ्या पप्पांची काळजी वाटते. प्रताप तिच्याकडे बघत, तू पण खा ना गुड्डी. गौरी त्यांच्याजवळ बसून हसत, प्लीज मला तुमच्या हाताने भरवा ना पप्पा. मला माझं लहानपण पुन्हा जगायचं आहे. प्रताप तिला भरवत असताना तिच्याकडे बघत, गुड्डी, तुझे आजोबा जे काही करत आहेत ते फक्त तुझ्या चांगल्यासाठीच करत आहेत. मला माहीत आहे पप्पा, आणि माझी काही तक्रार नाही. माझ्यासाठी तुम्ही जे ठरवाल ते योग्यच असेल. आय एम सॉरी गुड्डी. लहानपणापासून आजपर्यंत मी तुला माझ्यापासून दूर ठेवले आणि आता पुन्हा मी तुला माझ्यापासून दूर करत आहे. त्यांच्या डोळ्यातून पाणी गालावर वाहू लागले तशी गौरी, काय पप्पा, तुम्ही तर असे सेंटी होताय जणू माझं उद्याच लग्न आहे. अजून वेळ आहे आणि तोपर्यंत तुम्ही माझे खूप लाड करू शकता. राहिली गोष्ट मला आतापर्यंत दूर ठेवण्याची, तर त्यामागे काहीतरी कारण असेलच. त्यामुळे माझ्या पप्पांबद्दल माझी काहीच तक्रार नाही. प्रताप यांनी गौरीला घट्ट मिठी मारली. गौरीचेही डोळे भरून आले. तीही त्यांना मिठी मारत, पप्पा, तुम्ही मला मिठीत घ्यायला किती वेळ लावला. लहानपणापासून तळमळत होते यासाठी. आई गेल्यानंतर मी तुमच्यातच तिला पाहिलं आहे, पण तुमच्याकडे तर माझ्यासाठी वेळच नव्हता. प्रताप तिच्या डोक्याचे चुंबन घेत, गुड्डी, मला माफ कर. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे मी तुला कधीच दाखवू शकलो नाही. पण आज मला खूप वाईट वाटतंय की मी खूप वेळ वाया घालवला आहे. दोघांचेही डोळे भरून आले होते. हे बघून मागे उभा असलेला नयन आपले डोळे पुसत रूममध्ये निघून गेला. यावेळी त्यालाही त्या दोघांच्या मध्ये यायचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी परत पाहुण्यांच्या स्वागताची तयारी चालू होती. जयवंत देशमुख यांच्या निर्णयानंतर कोणालाच काही बोलणे योग्य वाटले नाही आणि तसंही गौरीलाही काही प्रॉब्लेम नव्हता. अनामिका आणि दिव्या गौरीला तयार करत होत्या. तेवढ्यात नोकर येऊन अनामिकाला बोलतो, मॅडम, नम्रता मॅडम तुम्हाला बोलवत आहेत. पाहुणे आले आहेत. अनामिका लगेच बाहेर आली. अर्जुन तर रागाने ऑफिसमध्येच थांबला होता. श्रीकांत आणि नयन पाहुण्यांना आत घेऊन आले. जयवंत देशमुख यांनी सगळ्यांची ओळख करून दिली. मग सगळ्यांना बसायला सांगितलं. प्रताप आणि बाकीचे सगळे येऊन सगळ्यांसोबत बसले. जयवंत देशमुख त्यांच्याशी बोलत होते. नम्रता आणि संगीता सगळ्यांना नाश्ता देत होत्या. नम्रता वहिनीने एक नजर त्या मुलाकडे बघितलं तसं त्याने हसून तिला नमस्कार केला. नम्रता वहिनी ही हलकीशी हसत तिथून निघून गेली.
प्रताप बोलत असताना स्वतःचे पूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा नम्रता वहिनी अनामिकाकडे आली तेव्हा अनामिका तिला विचारू लागली की मुलगा कसा आहे, कारण त्याचा चेहरा दुसरीकडे होता त्यामुळे तिला नीट दिसत नव्हता. दिसायला तर ठीक आहे, बाकी त्याचा स्वभाव कसा आहे हे भेटूनच समजेल, आणि त्याची परमिशन तर आजोबा आपल्याला देणार नाहीत, त्यामुळे आपण जेवणाची व्यवस्था बघितलेलंच बरं. अनामिका चेहरा पाडत, अर्जुनने आजोबांचं नाव करेक्ट ठेवलं आहे, हिटलर. हे ऐकून नम्रता वहिनी हसू लागली. तेवढ्यात आजोबांनी तिला आवाज देऊन गौरीला घेऊन यायला सांगितलं. हे ऐकून अनामिका, वहिनी गौरीसोबत मी जाऊ? तुम्ही तर मुलाला बघितलं आहे ना, मी पण जाऊन बघू? नम्रता वहिनी हसू लागते तशी अनामिका खुश होऊन गौरीच्या रूमच्या दिशेने निघते. गौरी तयार होऊन बसली होती. अनामिका तिला खाली घेऊन आली. जयवंत देशमुख तिला येताना बघून, घ्या आली माझी नात. सर्वजण त्या दिशेने बघू लागले. लिंबू कलरच्या लॉंग ड्रेसमध्ये गौरी खूपच क्यूट दिसत होती. सगळ्यांची नजर तिच्यावरच थांबली. जयवंत देशमुख यांनी तिला आपल्या बाजूला येऊन बसायला सांगितलं. गौरी त्यांच्याजवळ येऊन बसली आणि अनामिका बाजूलाच उभी राहिली. गौरी, हे अशोक आणि या त्यांच्या मिसेस अर्चना. आजोबांनी ओळख करून दिली तशी गौरीने हसून त्यांना हात जोडून नमस्कार केला. आणि हा त्यांचा मुलगा राहुल आहे. गौरीने हसून त्यालाही हॅलो केलं. त्यानेही तिला हाय म्हणून रिप्लाय दिलं. ही माझी लाडकी नात. तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. जयवंत देशमुख बोलले. ती तुमची नात आहे एवढंच आमच्यासाठी पुरेसं आहे. हे आमचं भाग्य आहे की तुम्ही माझ्या मुलाला तुमच्या नातीच्या लायक समजलं. आम्हाला काही विचारायचं नाही. अशोक आपल्या मिसेसकडे बघत बोलले. खरंच तुमची नात चंद्राचा तुकडा आहे. ती ज्या घरात जाईल त्या घराचे नशीब बदलेल. अर्चना बोलते. अनामिका गौरीच्या कानात, गौरी मुलगा आवडला का तुला? त्याची तर तुझ्यावरून नजरच हटत नाहीये. अनामिकाच्या या बोलण्यावर गौरी काहीच उत्तर देत नाही. सगळे बोलत होते. राहुल आपल्या वडिलांच्या कानात काहीतरी बोलला आणि ते हसून, प्रताप तुम्हाला योग्य वाटत असेल तर मुलांनाही आपापसात बोलू द्यावं. प्रताप यांनी गौरीकडे पाहिले आणि म्हणाले, हो आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे मग चला आपण थोडं फिरून येऊ, आजोबा बोलले. ते सर्व उठून निघून गेले. तसे नयनने नम्रताकडे पाहून इशारा केला आणि तिनेही त्याला डोळ्यांनी धीर दिला. सगळे निघून जाताच दिव्या तिथे धावत आली आणि राहुलला स्वतःची ओळख करून दिली. संगीतानेही तिथे येऊन राहुलला त्याच्याबद्दल विचारलं. तो सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे तर देत होता, पण अनकम्फर्टेबल फील करत होता. नम्रता वहिनी तिथे येत, अरे बस करा तुम्ही सगळे, त्या दोघांनाही थोडं बोलू द्या. दिव्या तू जाऊन चहा घेऊन ये. दिव्या चहा आणायला निघून गेली. तशी नम्रता वहिनीने अनामिकालाही इशारा केला. नम्रता वहिनी त्या दोघांकडे बघून हसली आणि मग गौरीच्या खांद्यावर हात ठेवून तिथून निघून गेली. गौरी शांत बसली होती आणि राहुल शांतपणे तिच्याकडे बघत होता. त्याला काय बोलावे ते समजत नव्हते. तुला काही विचारायचं आहे? गौरीने मौन तोडले. नाही, मला तुझ्याबद्दल सर्व काही आधीच माहीत आहे. मला फक्त तुला बघायचे होते, सो बघितलं. तुला काही विचारायचं असेल तर तू विचारू शकतेस, राहुल म्हणाला. गौरी त्याच्याकडे बघून हलकेच हसत, नाही मलाही काही विचारायचं नाही. नशीब तू बोललीस, नाहीतर तू मुकी आहेस की काय अशी शंका मला येऊ लागली होती. यावर गौरी हलकेच हसली. घरच्यांना हे नातं मान्य आहे आणि मलाही तू आवडतेस. यावर गौरी पुन्हा काहीच बोलली नाही. तू माझ्याकडे एकदाही नीट पाहिलं नाहीस आणि काहीच बोलली नाहीस, याचा अर्थ मी तुला आवडलो नाही का? मी असं कधी बोलले? गौरी चाचरत बोलली. राहुल हसून, म्हणजे मी तुला आवडलो? मी असंही नाही म्हणाले. मला समजलं नाही, राहुलने आश्चर्याने विचारलं. गौरी त्याच्याकडे बघत, एखाद्याला ओळखायला पूर्ण आयुष्य निघून जातं, मग एका क्षणात कोणाबद्दल निर्णय कसा घेता येईल? जर तुझी इच्छा असेल तर आपण एक दोनदा भेटू शकतो. गौरी काही बोलायच्या आधी सगळे तिथे आले. आजोबांनी नम्रता वहिनीला गौरीला घेऊन जायला सांगितलं. नम्रता वहिनी आली आणि तिला घेऊन गेली. सर्वजण आपापसात बोलायला लागले आणि राहुलच्या संमतीने ते सर्व काही ठरवू लागले. त्यानंतर राहुल आणि त्याची फॅमिली तिथून निघून गेली. राहुलला परत जायचं होतं आणि जयवंत देशमुखांना हे लग्न लवकर करायचं होतं.
त्यामुळे 10 दिवसांनी एंगेजमेंट आणि नंतर 1 महिन्यानंतर लग्न ठरवलं. यावर जयवंत देशमुखांशिवाय घरातील कोणीही आनंदी नव्हते, पण कोणी काही बोलू शकले नाही. गौरीने तर सगळं ॲक्सेप्ट केलं होतं. दिवस जात होते. एंगेजमेंटला 3 दिवस बाकी होते. आजोबांनी सर्वांना सांगितले की राहुलच्या वडिलांनी फोन केला होता आणि त्यांना गौरीसाठी तिच्या आवडीची अंगठी घ्यायची आहे. राहुल येत आहे तर गौरीने त्याच्यासोबत जावं आणि नम्रताही तिच्यासोबत जाईल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राहुल आला. सगळेच त्याला नाश्ता करायला सांगत होते. तो नकार देत होता, पण कोणीही त्याचं ऐकलं नाही. नाश्ता झाल्यावर त्याने गौरीला चालायला सांगितलं. तेवढ्यात नम्रता वहिनीही सोबत येते हे पाहून राहुल आश्चर्यचकित झाला. त्याने आजोबांना विचारलं, आजोबा, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? म्हणजे तू काय बोललास ते समजलं नाही मला. मला गौरीसोबत थोडा वेळ घालवायचा आहे. आम्हाला एकमेकांचा चेहरा आणि नाव सोडले तर एकमेकांविषयी काहीही माहीत नाही. तिने मला ओळखावे आणि लग्नाचा निर्णय मनापासून स्वीकारावा अशी माझी इच्छा आहे. तिने मला न ओळखता कोणत्याही दबावाखाली येऊन लग्न करावे असं मला नको आहे. हे ऐकून गौरीच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. तो आजोबांशी असं कसा काय बोलला आणि आता आजोबा काय बोलणार या विचाराने सर्वजण राहुलकडे आश्चर्याने पाहत होते. आजोबा एक नजर गौरीकडे बघत म्हणाले, नम्रता, तू राहू दे. गौरी एकटी जाईल. मग राहुलकडे बघत, विश्वास आहे, विश्वास तुटणार नाही अशी आशा करतो. राहुल हसून, हो, मी तुम्हाला निराश करणार नाही. आणि गौरीकडे बघत, निघूया. गौरी जाऊन गाडीत बसली. बॉडीगार्डही त्यांच्यासोबत निघू लागले. तेवढ्यात आजोबांनी त्यांना नकार दिला. हे पाहून गौरीला आश्चर्य वाटले, पण सोबत आनंदही झाला. दोघेही घरातून निघून गेले तसे आजोबा गार्ड्सना त्यांच्या मागे जा आणि 1 मिनिटही त्यांच्यावरून नजर हटवू नका किंवा त्यांना संशय येणार नाही याची काळजी घ्या. गार्ड त्यांच्या मागे निघून गेले. आजोबा स्वतःशीच, जयवंत देशमुख स्वतःच्या सावलीवरही आंधळा विश्वास ठेवत नाहीत. मग तो दुसऱ्यावर कसा विश्वास ठेवणार? राहुल गौरीसोबत शॉपिंग करून एका रेस्टॉरंटमध्ये आला. दोघेही एका ठिकाणी बसले. राहुलने गौरीला ऑर्डर करायला सांगितलं आणि गौरीने ऑर्डर दिली. तुला रिंग आवडली का? राहुलने बोलायला सुरुवात केली. हो, छान आहे. तुला एक सांगू का? हो, तू खूप सुंदर आहेस. स्पेशली तुझे डोळे. कोणी एकदा पाहिले तर त्यांना कधीही विसरू शकत नाही. म्हणजे मी सुंदर आहे म्हणून तुला आवडले? राहुल लाजत, नाही, ॲक्च्युली येस. मला तुला ओळखण्याची किंवा तुझा स्वभाव आवडला असं म्हणण्याची संधीच कुठे मिळाली. पण तू हो का म्हणालीस? आणि त्या दिवशी तुझी आवड आणि नापसंती दोन्ही वेळी तुझे उत्तर सेम होतं. हो, कारण तू मला आवडतो की नाही याने काहीच फरक पडत नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? म्हणजे याचा अर्थ असा आहे की जरी तू मला आवडत नसला पण आजोबांना आवडतोस तरीही हे लग्न होईल. आणि जर तू मला आवडत असला आणि आजोबांना नाही तर हे लग्न कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याचा अर्थ आजोबांना जसं हवं आहे तसंच होणार. मग उगाच कशाला आपली एनर्जी वेस्ट करायची? म्हणजे तू कोणाशीही असंच लग्न करशील? पसंती आणि प्रेमाशिवाय? गौरी हसून, लग्नापूर्वीचं प्रेम नेहमी दुःखच देतं. गौरी बोलते, आणि प्रेमाशिवाय लग्न हे ठीक आहे का? राहुलने विचारलं. लग्नानंतर प्रेम होतंच. गौरी असं बोलल्यावर राहुल लगेच म्हणाला, हो, कारण मग दुसरा पर्याय उरत नाही. दोघे एकमेकांकडे बघून हसले. तेवढ्यात ऑर्डर आली आणि दोघेही खाऊन निघू लागले. तेवढ्यात काही अंतरावर असलेल्या टेबलवरून काही आवाज ऐकू येऊ लागले. म्हणून राहुल त्या दिशेने गेला. गौरीही त्याच्या मागे गेली. कोणीतरी वेटरला जोरजोरात ओरडत होतं, तुला माहीत तरी आहे का या सूटची किंमत काय आहे? तुझी वर्षभराची कमाई खर्च केलीस तरी विकत घेऊ शकणार नाहीस. वेटरने चुकून त्या माणसाच्या सूटवर कॉफी सांडवली होती. हे सगळ्यांना समजायला वेळ लागला नाही. वेटर सॉरी बोलत होता पण तरीही तो त्याच्यावर ओरडत होता. ते पाहून राहुलने मध्यस्थी केली आणि म्हणाला, सर, चूक झाली त्याची. त्याला जाऊ द्या. तू कोण आहेस आणि तुझी हिंमत कशी झाली मला हे सांगायची?
ती व्यक्ती गौरीला ओळखीची वाटत होती, पण तिला आठवत नव्हती. अरे, ही काय पद्धत आहे बोलायची? राहुल बोलतो. ही माझी पद्धत आहे आणि तुमच्यासारख्या लोकांची माझ्यासमोर उभं राहण्याची लायकी नाही. मग बोलणं तर लांबच राहिलं. त्यांच्यातला वाद वाढत चाललेला पाहून गौरी राहुलचा हात धरत, चल इथून, असं रस्त्याने चालणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडाला लागायचं नसतं. राहुल तिच्यासोबत निघू लागला तेवढ्यात, हे यू, रस्त्याने चालणारा कोणाला बोलली? शिव पाटील नाव आहे माझं, त्यामुळे तुझ्या लायकीत राहून बोल. हे ऐकून गौरीची पावले थांबली. काहीतरी विचार करत ती त्याच्याकडे वळली आणि हसत, मी कितीतरी वेळ हाच विचार करत होते की तुला कुठे पाहिलंय, पण आता आठवलं. म्हणजे पाटील साहेब, आपल्या नावाचे बॅनर वाटण्याची तुमची सवय गेली नाही ना? शिवने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं. काय झालं, नाही ओळखलं? मुंबई, गाडी, आग, काही आठवलं का? मलाही आठवत नव्हतं, पण आता आठवलंय. मी तर तुला त्या दिवशीच ओळखलं होतं, ज्या दिवशी तू तुझा चेहरा लपवला होतास. गौरी हसत, वेल, मी सहज विसरता येण्यासारखी गोष्ट नाही. मी बोलले होते ना, मला विसरू शकणार नाही. एवढं बोलून गौरी परत जाऊ लागली. हे यू, काय वाटतं तुला की तू शिव पाटीलला तुझं वेड लावलंयस? एवढाही स्वतःचा अभिमान बाळगू नकोस की तू शिव पाटीलच्या आठवणीत राहशील. तेवढी तुझी लायकी नाही, शिव चिडून म्हणाला. गौरी त्याच्याकडे बघून हसत, तुम्ही काय मला माझी लायकी सांगणार? माझ्याशी बोलायची ही तुमची लायकी नाही. एवढं बोलून ती त्याच्याकडे रागाने बघत पुढे सरकली. शिवच्या चेहऱ्यावर एक तिरकस मंद हसू उमटलं. गौरी निघून गेल्यावर शिव हसत स्वतःशीच, कोणाची किती लायकी आहे आणि कोणाची काय जागा आहे हे लवकरच कळेल. तो आपले कपडे नीट करत चालायला लागला. इकडे गौरी राहुल सोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडत होती तेवढ्यात तिचा फोन वाजला. नंबर पाहून, दिव्या? राहुल, 1 मिनिट, असं बोलून ती बाजूला जाऊन फोन उचलते. बोल दिव्या, तू कुठे आहेस? मी रेस्टॉरंटमध्ये आहे आणि आता घरी जात आहे. ऐक ना, घरी जाऊ नकोस, मी तुला एक ॲड्रेस पाठवत आहे, तिकडे ये. दिव्याचे बोलणे ऐकून गौरी आश्चर्याने, म्हणजे? अरे माझी डार्लिंग, आज पहिल्यांदाच तुझ्या होणाऱ्या नवऱ्यामुळे तू गार्डशिवाय बाहेर पडली आहेस. तर हाच चान्स आहे आपल्याकडे. ऐक, मी त्याला भेटायला बोलवलं आहे, तू पण ये. मी तुझी ओळख करून देते मिस्ट्री मॅनशी. तुला माहीत आहे गौरी, त्याला हे नाव खूप आवडलं आणि त्यालाही तुला भेटायचं आहे. गौरी पहिला नकार देणार होती, पण बघूया तरी कोण आहे आणि दिव्यासाठी योग्य आहे की नाही हा सगळा विचार करून ती हो म्हणाली. ठीक आहे, तू मला ॲड्रेस पाठव, मी येते. गौरी फोन कट करते आणि राहुलकडे येते. चल निघूया, मी तुला घरी सोडतो. राहुल, 1 मिनिट, मला एक काम कर आहे तर. ओके, नो प्रॉब्लेम, तू तुझं काम कर, मग मी तुला घरी सोडतो. चल जाऊया. नाही, खरं तर मला कुठेतरी जायचं आहे. आय मीन थोडं पर्सनल आहे. असं आहे की मला कधीच घराबाहेर जाण्याचा चान्स मिळत नाही. आज पहिल्यांदा मी अशी गार्डशिवाय बाहेर पडली आहे. म्हणूनच मला फक्त स्वतःसाठी थोडा वेळ हवा आहे. तू समजू शकतो ना? पिंजरा जरी सोन्याचा असला तरी पक्षी गुदमरतोच. मला समजतंय, पण तुझ्या आजोबांनी माझ्यावर विश्वास ठेवून तुला पाठवलं आहे. मी तुला एकटीला कसं? प्लीज राहुल, ट्रस्ट मी. मी काहीही चुकीचं करणार नाही. मी तुझ्यावर कोणताही ब्लेम येऊ देणार नाही. राहुल हसून, ओके, मी तुला कुठे सोडू का? नको, मी टॅक्सी घेईन आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी वेळेवर घरी जाईन आणि मी एकटीच घरी का आले असा प्रश्न तुला कोणीही विचारणार नाही. ठीक आहे, नीट जा आणि घरी पोचल्यावर मला फोन कर. माझा नंबर नोट कर. हो. गौरीने राहुलचा नंबर नोट केला. राहुल तिला बाय बोलून तिथून निघून गेला. गौरी तिथे टॅक्सी बुक करून वाट पाहू लागली. तेवढ्यात एक माणूस आला आणि तिच्याजवळ उभा राहिला. त्याचा गौरीला थोडासा धक्का लागला. जेव्हा गौरीने त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो सॉरी बोलून थोडा मागे वळत कोणाला तरी फोन करायला लागला. हॅलो. हो, काम झालं. मी त्याच्या गाडीत बॉम्ब ठेवला आहे. थोड्याच वेळात आनंदाची बातमी मिळेल. हे ऐकून गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो एका ब्लॅक कलरच्या गाडीकडे बघून हसत होता. गौरीने पाहिलं की शिव रेस्टॉरंटमधून बाहेर पडत त्या गाडीच्या दिशेने जात होता. त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर त्या माणसाचे हसू अधिकच असुरी होत होते. जा शिव पाटील,
तुझ्या शेवटच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. हे ऐकताच गौरीचं डोकं बधीर झालं. ती कधी त्या माणसाकडे पाहत होती तर कधी शिवकडे. तिला काहीच समजत नव्हते. काहीतरी विचार करत ती अचानक शिवच्या दिशेने निघाली. शिवला गाडीचा दरवाजा उघडताना पाहून गौरी जोरात ओरडली, पाटील साहेब. पण शिवने ऐकले नाही आणि तो गाडीत बसला. गौरी त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्याने गाडी स्टार्ट केली. गौरी त्याच्या मागे जात ओरडत होती, पण काही उपयोग झाला नाही. शिव पुढे निघून गेला. गौरीने इकडे तिकडे पाहिलं. तिला काय करावं तेच समजत नव्हतं. मग तिची नजर एका बाईकवर पडली. एक माणूस बाईक स्टार्ट करत होता. गौरी धावत त्याच्याजवळ गेली आणि त्याला बोलली, मला तुमची बाईक थोड्या वेळासाठी पाहिजे. कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला माझी बाईक का देऊ? गौरीने त्याला जबरदस्तीने खाली उतरवले आणि स्वतः बाईकवर बसून आपल्या हातातील ब्रेसलेट काढून त्याच्या हातात देत, इथेच माझी वाट बघा आणि मी जरी आले नाही तरी हे ब्रेसलेट विकून तुम्ही नवीन बाईक सहज घेऊ शकता. असे म्हणत तिने हेल्मेट घातले आणि बाईक स्टार्ट केली. त्या माणसाला काही समजण्याआधीच किंवा तो काही बोलण्याआधीच गौरी निघून गेली होती. तो माणूस तिच्या मागे जात ओरडत होता, पण काही उपयोग झाला नाही. तो कधी रस्त्याकडे तर कधी हातातल्या ब्रेसलेटकडे बघत होता. इकडे गौरी रस्त्यात सगळीकडे बघत चालली होती. तिला समोर कुठेच शिवची गाडी दिसत नव्हती. तिच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या होत्या. तिने आपली बाईक फुल स्पीडने वाढवली. गाड्यांच्या मधून रस्ता काढत ती सर्वांच्या पुढे आली. तशी थोडं पुढे गेल्यावर तिला शिवची गाडी दिसली. तिचे डोळे चमकले आणि ती त्या दिशेने निघाली. शिव आपल्याच धुंदीत चालला होता. गौरीने पटकन त्याला ओव्हरटेक केले आणि त्याच्या समोर जाऊन त्याचा रस्ता अडवला. शिवने अचानक ब्रेक लावला आणि आश्चर्याने पुढे पाहू लागला. गौरी पटकन खाली उतरली आणि त्याच्याकडे धावत जात त्याच्या गाडीच्या विंडोवर नॉक केले. शिवने तिला पाहिलं आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने काच खाली केली आणि रागाने तिला पाहत, तुझी हिंमत कशी झाली माझा रस्ता अडवण्याची? पाटील साहेब, ते मी तुला नंतर समजावते. तू आधी गाडीतून बाहेर ये. गौरीच्या आवाजात भीती जाणवत होती. हाऊ डे यू? तू आहेस कोण मला ऑर्डर देणारी? फॉर गॉड सेक, 2 मिनिटांसाठी तुझा इगो बाजूला ठेवून माझं ऐकून घे. गेट लॉस्ट. एवढं बोलून शिव काच वरती करू लागतो. गौरीने पटकन आपला हात आत नेला आणि दार उघडून शिवला जबरदस्ती बाहेर काढलं. शिवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तो तिचा हात धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण गौरीने त्याला पूर्ण ताकदीने बाहेर काढले आणि हात खेचून त्याला गाडीपासून लांब घेऊन जाऊ लागली. शिवने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे खेचलं. गौरी अचानक त्याला आदळली. तिने त्याच्याकडे बघितलं आणि शिव तिच्या चेहऱ्याकडे बघत, व्हॉट आर यू डुईंग? गौरी काही बोलण्याआधीच एक मोठा आवाज आला, ज्यामुळे दोघांनाही धक्का बसला. ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि एकत्र खाली पडले. दोघांनीही गाडीकडे पाहिले. गाडी पूर्णपणे पेटली होती. शिवने डोळे मोठे करत गौरीकडे पाहिलं. गौरी त्याच्याकडे बघत, तुला वाचवायला आले होते, नाहीतर तू आतापर्यंत नरकात आश्रयाला पोचला असतास. शिव आश्चर्यचकित नजरेने तिच्याकडे पाहत होता. गौरीला त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. उठशील का आता? शिव दचकून तिच्यापासून दूर झाला आणि उभा राहिला. मग गौरीकडे आपला हात पुढे केला. गौरीने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि स्वतः सुटून उभी राहिली. तुला हे कसं कळलं? तूच या कटामध्ये सामील नाही ना? गौरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत, ज्याची जशी नियत त्याचे तसेच विचार. जो स्वतः जसा आहे त्याला बाकीचेही तसेच दिसतात. काय म्हणायचं आहे तुला? हेच की तू मला थँक्यू बोललं पाहिजे होतं आणि इथे तू मलाच गुन्हेगार ठरवत आहेस. तुझ्या याच इगोमुळे तू संपूर्ण जगाला तुझा शत्रू बनवलं असणार आणि उद्या पुन्हा कोणीतरी तुला मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचं आश्चर्य वाटायला नको. शिव शांतपणे तिच्याकडे बघत होता. ती तिथेच होती. मी तिथेच होते जिथे एक माणूस तुझ्या गाडीत बॉम्ब ठेवण्याबद्दल बोलत होता. मी तुला आवाज दिला पण तू ऐकलं नाहीस. शिवचा आवाज थंड पडला होता. पण माझा जीव वाचवण्यासाठी तू एवढी रिस्क का घेतलीस? तू तर माझा तिरस्कार करतेस.
माझं लाईफ इतकं स्वस्त नाही की मी कुणाचा द्वेष करण्यात ते वेस्ट घालवू शकेन. राहिली गोष्ट रिस्क घेण्याची, तर तुझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी मी हेच केलं असतं. तुझ्यासाठी कोणाच्याही जीवाची किंमत नसेल, पण माझ्यासाठी प्रत्येक जीव अनमोल आहे. शिवगौरीचे पुढचे पाठ वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.